सकाळपासून जी चर्चा झाली ती चर्चा सेमिनार मधली नव्हती, वर्कशॉप मधली पण नव्हती. पण एक नवीन विषय, आपल्या सगळ्यांच्या मनात वेगवेगळ्या प्रकारचे डाऊट्स आहेत. काही आपल्या मनातच संवाद चाललेले आहेत, काही द्विधा आहे. अल्बर्ट कामूची एक गोष्ट आहे चांगली. त्यात एक कलाकार आहे आणि तो फारच चांगलं काम करत असतो, लेखक असतो वगैरे. आणि जेव्हा पॅरिसला त्याची ख्याती त्याला पॅरिसला खेचून नेती आणि पॅरिसला गेल्यानंतर मग त्याच्या ध्यानात येते की तो काहीच लिहू शकत नाही. तर शेवटी तो आत्महत्या करतो. आणि आत्महत्या केल्यानंतर जेव्हा तपास होतो तेव्हा त्याच्या टेबलावर एक कागद असतो, एक छोटी चिठ्ठी. त्यात एक अर्धा शब्द लिहिलेला असतो. तर तो शब्द सॉलिटेअर आहे का सॉलिडेअर आहे हे कोणी सांगू शकत नाही. सॉलिडेअर म्हणजे सॉलिडॅरिटी, समाजाबरोबर मिसळून जायचं. सॉलिटेअर म्हणजे आतला प्रवास. तर बाहेर प्रवास करायचा का आतला प्रवास, याची द्विधा कलाकारांना फार प्राचीन काळापासून पडलेली आहे. एक माझे अत्यंत आवडते इंग्लिश एसेईस्ट लेखक जर्नलिस्ट होते, आर्थर केसलर नावाचे. मला वाटतं शिखरेनी त्यांचं मराठीत योगी आणि कमिसार असं पुस्तक ट्रान्सलेट केलं होतं एकेकाळी. तर त्यांनी लिहिलंय की मी लिहितो आणि मला लिहिताना विश्वास वाटावा म्हणून टेबलाखाली एक गरम पाण्याची बादली ठेवलेली असते, टब ठेवलेला असतो, त्यात मी पाय सोडतो. तर मला लिहिण्यात कणखरपणाने लिहिण्याचा आत्मविश्वास येतो आणि लिहितो. पण माझ्या टेबलाच्या जवळ एक खिडकी आहे, ती मी केव्हा केव्हा उघडतो आणि मला बाहेर बघायचा मोह होतो. आणि काही वेळा तो मोह इतका अनावर होतो की मी फारच बाहेर झुकून बघतो. जग फार सुंदर दिसतं मला, पण त्यावेळेस माझे पाय त्या पाण्यातून बाहेर आलेले असतात. तर आर्थर केसलरनी पण ही स्थिती वर्णन केलेली की बाहेर एक व्हायचं का आत एक व्हायचं, आणि हे दोन्ही कसं सांभाळायचं. हे दोन्ही कसं सांभाळायचं हाच तर विषय कलेचा, लेखनाचा, चित्रपटाचा. म्हणजे डोळ्याकडं पाहायचं का डोळ्यांनी पाहायचं. दॅट्स ए थिएटरमध्ये की ऍक्ट करायचं का ऍक्टिंग करायचं, बेसिक. एनिवे, माझ्या पुढं जो विचार आहे, माझ्या सकाळपासून मी ऐकतोय, तर माझ्या मनात दोन कल्पना आहेत. एक आहे की जेवढे संदेश, यू केम ॲट द व्हेरी राईट टाइम. जेवढे तरुण कलाकार आहेत त्यांनी ते क्षीरसागर गेले मुंबईला, आता नाही येत, पण ते म्हणाले की मी एक दिंडी काढीन. तर प्रत्यक्ष वारीत जाणं वगैरे अनुभव घेऊ नका, तो वैयक्तिक प्रश्न आहे. आणि एखाद्या समुदायाने तसं नक्कीही करू नये की आपण सगळ्यांनी मिळून वारीला जाऊया. काही वेळा ते कोर्सिव्ह बनतं. पण आपण वारी ज्या रस्त्यावरून जाती त्या रस्त्यावर एखाद्या महत्वाच्या ठिकाणी, म्हणजे वाकरी किंवा जेजुरी, कारण पटवर्धनांनी प्रश्न विचारला होता की तुम्ही जर करणार असाल तर कुणासाठी करणार, त्याच्यावर व्हॉट यू विल डू विल डिपेंड. तर तिथं सगळ्या तरुण कलाकारांनी फोटोग्राफी, इन्स्टॉलेशन, पेंटिंग, व्हिज्युअल आर्टमध्ये जे काय, ह्या वर्षीच्या वारीमध्ये आपण आपला एक डेरा तिथं ठेवूया. आपल्याला रिंगण करायचं नाहीये, तिथं चंद्रभागेत जाऊन अटॅक विठ्ठलावर करून विठ्ठलाला त्याचं प्रेम लुटायचं नाही. आपण चित्रकार आहोत, फोटोग्राफर आहोत, आपण आपलं काम करतोय, ते विठ्ठलाचंच काम आहे. तर आपण तिथं एक प्रदर्शन वारकऱ्यांच्यासाठी ठेवूया. आपण त्यांच्याशी बोलू शकतो का, ते आपलं समजू शकतात का नाही, हे एक चेक करायचंय. आणि जे काम आपण करतो ते म्हणजे आता वेळ आहे जून जुलैपर्यंत,
तर आपल्यातल्या कोणी नक्की असं केलं की वारकऱ्यांना आवडेल असंच चित्र काढायचं, इट्स ओके. पण काही जणांनी असं नक्की केलं की आपल्याला स्वतःला आवडेल ते चित्र काढायचं, दॅट्स ऑल्सो ओके, दॅट्स इवन बेटर. ते कसे रिस्पॉन्ड करतात हे जरूर नाही की शहरातल्या माणसांनी जाऊन फक्त खेड्यातल्या माणसाच्या आर्टला रिस्पॉन्ड करणे. खेड्यातल्या माणसाला आणूनही शहरातल्या आर्टला रिस्पॉन्ड करून हाऊ दे रिस्पॉन्ड बघणं हे त्यांना कंटेम्पररी आणि एम्पॉवर करण्यासाठी जरुरी आहे. आणि मी आदिवासी अकॅडमीमध्ये हमेशा आदिवासींच्याकडून ही अपेक्षा ठेवली आणि ती अपेक्षा त्यांच्यासाठी आणि माझ्यासाठी दोघांच्यासाठी फार उपयुक्त बनलेली. दुसरी गोष्ट आपण करूया, वारी पुण्यामधून जाती, आपल्याला त्याची तारीख आधीपासून माहीत असती, तेव्हा आपण 2 किंवा 3 दिवस पुण्यामध्ये संगीत, नाटक, सिनेमा, पुस्तकं जी लिहिली आतापर्यंत वारीवर जी पुस्तकं लिहिली गेलेली आहेत, तर आपण साहित्याच्या लोकांना आणून त्याच्यावर चर्चा घडून आणणे, म्हणजे वारी कशी असती ह्याची सभानता पुण्यातल्या लोकांना. आता आपण फार छोट्या ग्रुपमध्ये जमलोत, पण वेगवेगळ्या प्रकारच्या कॉन्स्टिट्युएन्सीज असतात. काही चित्रपट बघणारेच असतात, काही फक्त नाटक बघणारे, काही संगीत ऐकणारे असतात, काही फक्त साहित्य करणारे असतात वगैरे. तर हे दोन्ही कार्यक्रम आपण करूया. एक कार्यक्रम वारी आणि वारकरी कसे असतात ते पुण्यातल्या लोकांच्यासाठी, आणि दुसरा कार्यक्रम आपण कसे आहोत ते वारकऱ्यांच्यासाठी, त्यांच्या रस्त्यावर जाऊन. यात कुणालाही वारी बरोबर जाणे वगैरे, जर कुणाला जायचं असेल वन इज मोस्ट वेलकम, कुणाला जायचं नसेल वन इज मोस्ट वेलकम. कारण कला किंवा कलेशी रिलेटेड कुठल्याही क्षेत्रात कोअर्शन, कंपल्शन, सक्ती हे त्या ह्या कला विश्वास विनाश करायची सगळ्यात सोपी पद्धत आहे. सो देर इज नो कोअर्शन, पण देर आर 2 इन्व्हिटेशन्स. एक आहे पुण्यात 2 किंवा 3 दिवसचा आपण कार्यक्रम करूया, 2 किंवा 3 दिवसांचा कार्यक्रम करूया, आणि त्यात सगळी कलाक्षेत्र घेऊया. आणि एक आपल्याला लॉजिस्टिकली त्यांच्या रस्त्यावर, इफ यू सजेस्ट वाकरी, जेजुरी, कुठेही, पण जिथं सगळ्या वाऱ्या एकत्र येतात अशी जागा जर आपण घेतली, दॅट विल बी गुड. आणि त्यानंतर जुलैमध्ये हे केल्यानंतर आपण साधारणपणे 1 किंवा 2 महिन्यानंतर परत एकदा सगळे भेटूया, आणि त्यावेळेस आपले अनुभव त्या दोन्ही कार्यक्रमांचे काय होते ह्याच्या आधारावर चर्चा करून मग आपण पुणे किंवा महाराष्ट्राच्या बाहेर घेऊन जाण्यासाठी वारीवर कशा प्रकारची इन्स्टॉलेशन्स, कशा प्रकारचं प्रेझेंटेशन, कशा प्रकारचं इंटरप्रिटेशन करू शकू, त्याच्यासाठी काही स्कॉलरशिप वाढवायला लागेल. कारण प्रत्येक वस्तूचं, प्रत्येक ऑब्जेक्टचं वर्णन करायला लागेल, त्याचा कॉन्टेक्स्ट द्यायला लागेल, माहिती नीट पोचवायला लागेल. तर ती तिसरी घटना होईल, पण ती वारी नंतर होईल केव्हा तरी, कदाचित जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल, कदाचित 2 वर्ष लागतील. त्यावेळेस एक चांगला कॅटलॉग आपण डेव्हलप करू शकू. कदाचित वेगवेगळ्या भाषेतून कॅटलॉग्स लिहायला लागतील. सो ऑल दॅट वी विल डू. आता त्या एक्झिबिशनसाठी, एक्झिबिशन शब्द मी वापरतोय, मराठीत काय शब्द असतो एक्झिबिशन? प्रदर्शन, शेअरिंग. प्रदर्शनासाठी जे आर्टिस्ट आहेत त्यांनी व्हॉलेंटिअर करावं. आणि नावं, इफ आय डोंट माइंड, दीपक तुम्ही नावं कलेक्ट करू शकाल की कोण कोण तयार आहे, आणि मग ते तुमच्या टचमध्ये राहतील की तुम्ही काय आणणार आहात वगैरे. सिमिलरली विथ फोटोग्राफ्स वगैरे संदेश, तुम्ही जर इथं, इफ यू कॅन डू दिस पुण्यामध्ये, आणि आत्ता इथं उपस्थित नाहीत अशी लोकही त्या प्रदर्शनात येऊ शकतील. मी यंगर अशासाठी म्हणतोय की थोडी रिस्क घेऊन सुद्धा कलाकृती बनू शकतील असे जर असतील तर दॅट्स मच बेटर अशाने. म्हणजे त्यात एज इज नो बार. समजा हुसेन इज नॉट देअर, पण त्यांना समजलं की पंढरपूरच्या जवळ होणार आहे, त्यांनी एक चित्र काढून दिलं तर वी ऍक्सेप्ट इट. आणि पण बऱ्याच गर्दीमध्ये हे दाखवणार आहे आपण, त्याची सिक्युरिटी, सेफ्टी,
मेंटेनन्स, इन्शुरन्स, दोज इश्यूज आर व्हेरी बिग इश्यूज. त्याच्यासाठी वी कॅन बी अ बिट मॉडेस्ट देअर. आणि पुण्यामध्ये जो कार्यक्रम होणार आहे त्याच्यासाठी एक छोटा ग्रुप बनवावा, व्हॉलेंटियर्स ग्रुप. फॉर्च्युनेटली सम पीपल सेड की आय विल वर्क एज व्हॉलेंटियर. तर आय वॉज लुकिंग फॉर ॲटलिस्ट वन सच पर्सन, वी फाउंड. तर मग ती जबाबदारी शेअर करून संगीत, नाटक, 2-3 दिवसाचा एक वारीचा सोहळा पुणेकरांसाठी, शहरातल्या लोकांच्यासाठी, आणि मग तशा रीतीने प्रेझेंटेशन्स होतील. सो वी आर इंटरप्रिटिंग इट 2 ways, आणि आपण त्याच्यासाठी पूल बनतोय. अतुलनी जो प्रश्न सांगितला होता तर तो प्रश्न एक थॉट्स मधला पूल बनण्याचा प्रश्न होता. मी त्याचं थोडं सिम्प्लिफिकेशन केलेलं आहे आता, पण दॅट ऑल्सो विल टॅकल. आणि दॅट अशा रीतीने जर आपण कॉन्क्रीट स्टेप्स घेतल्या तर कुणावरही सक्ती न करता आपण वारीशी जोडले जाऊ शकू. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट, वारी ही थकत चाललेली आहे. त्याची संख्या वाढली आहे, पण त्यातली शक्ती कमी कमी होत चालली. कदाचित आपण काहीतरी तुकारामांनी त्यांच्या युगासाठी जे निर्माण केलं ते आपल्याला आपल्या युगासाठी करायला पाहिजे. तर आपल्यात सगळे तुकाराम नाही आहेत, काही आहेत, थोडे बहुतच आहेत, पण somebody will come along. त्यांना प्लॅटफॉर्म आपण तयार ठेवूया. दॅट इज माय मॉडेस्ट प्रपोजल.